नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो फक्त एका मिनिटात आणि एका बोटाने काढता येणाऱ्या अशा सुंदर अशी फुलं बघणार आहोत. ज्यांना रांगोळीची आवड आहे पण त्यांना रांगोळी काढता येत नाही अशा महिलांसाठी किंवा मुलींसाठी आपण आता ही आज रांगोळी बघत आहोत. त्याच्यासाठी मी फक्त एकच डॉट देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, समोरासमोर एक आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर असा एक छानसा असा आकार तयार करून घ्यायचा. तर बघू शकता किती सुंदर आपली रांगोळी, एका टिपक्याची फुलाची रांगोळी आपली आता तयार झालेली आहे. त्यानंतर यामध्ये आपण एक डॉट सिंगल अजून एक देऊन घेतलेलं आहे. त्यानंतर परत आता इथे आपण एक डॉट देऊन घेऊया. आता हा पण आपण गोल असा फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर हळूहळूपणे आपल्याला काय करायचं आहे, अशा लाईन देऊन घ्यायची आहेत. आणि त्यानंतर आपल्याला आता हे आपलं दुसरं फूल तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण आता तिसरं फूल तयार करत आहोत. त्यासाठी परत एकदा मी एक मोठा डॉट देऊन घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने छोट्या छोट्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या. आता हे आपलं तिसरं फूल तयार झालेलं आहे. त्यानंतर इथं अजून एक डॉट देऊन घेतलेला आहे मी. त्यानंतर सेम या 3 नंबरच्या फुलासारखंच आपल्याला याच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आतमध्ये आपण यामध्ये तुम्ही वेगळा रंग देखील टाकू शकता असा आतमध्ये. आता जसा मी व्हाईट कलरच भरत आहे तसा तुम्ही वेगळा रंग देखील टाकू शकता. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टूथपिकच्या साहाय्याने या रेषा आपल्याला आतमध्ये अशा ओढून घ्यायच्या. तर आपलं हे देखील एक वेगळ्या पद्धतीचं फूल तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला असे डॉट देऊन घ्यायचे आतमध्ये. आता आपली 3 फुलं तयार झालेली आहेत. त्यानंतर आता आपण इथं 4 झालेले आहेत तयार. तर हा एक आपल्याला असा गोल तयार करून घ्यायचा आहे आतमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला अशा तिरक्या रेषामध्ये हे आपल्याला पाकळ्या अशा मोडून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर याच्यामध्ये आतमध्ये अशा आपण वेगळ्या रंगामध्ये किंवा याच रंगामध्ये अशा पाकळ्या या आतमध्ये डॉट देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर या पद्धतीने आपण हे जे गोल रेष केलेले आहे ते आपल्याला बाहेरच्या बाजूने ओढून घ्यायचे. हे आपण उंबऱ्यावर देखील अशा फुलांच्या रांगोळ्या छानपैकी असं काढू शकतो आपण. आणि त्यानंतर आतमध्ये आपण वेगळा कलर भरून घेऊन त्यामध्ये असे टिपके ओढून घ्यायचे. त्यानंतर अजून असंच एक
तर बघू शकता हे देखील फुल आपलं एकदम सुंदर दिसत आहे. त्यानंतर आपण अजून एक डॉट देऊन घेऊयात. त्याच्या बाजूने आपल्याला अशी छोटे छोटे डॉट देऊन घ्यायचे. त्यात आपल्याला काय करायचं आहे, हे अशी अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला असे थोडेसे पसरवून परत ओढून घ्यायचं आहे. आणि आतला हा आपल्याला असा फक्त फिरवून घ्यायचा आहे. आणि ह्या पाकळ्या पण अशा आतमध्ये ओढून घ्यायच्या. त्यानंतर अजून एक घेतलेला आपण तयार करून यामध्ये देखील आपण एक गोल तयार करून घेतलेला आहे. आता ही जी उरलेली पाकळी आहे ती आपल्याला हळूवारपणे या पहिल्या पाकळीला आपल्याला अशी जोडून द्यायची. त्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं ओढून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे देखील फुल आपलं एकदम सुंदर झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या आता ही अशी इतकी सुंदर आणि छान छान सोपी अशी फुलं आपली तयार झालेली आहेत. 9 फुलं आपली आता तयार झालेले आहेत. तर असे सुंदर सुंदर फुलं तुम्ही देखील काढू शकताय. व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.